72 तासानंतर सुद्धा काही घरं अजून पाण्याखाली आहेत. त्यातलंच एक घर या ओढ्यामध्ये आहे आणि ते अजून सुद्धा पाण्याखाली आहे. या पावसाळ्यातली तिसरी ही वेळ आहे. तिसऱ्या वेळेस हे घर पाण्याखाली गेलेलं आहे. या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. दादा, तुमचं नाव काय? लक्ष्मण दशरथ भोसले. लक्ष्मण भोसले आपल्या सोबत आहेत. त्यांच्या हातात कोंबड्या आहेत. ह्या कोंबडे गेलेले आहेत. हा, 500 कोंबड्या गेलेल्या आहेत. किती नुकसान झालं तुमचं? 500 कोंबड्या आणि शेरडे 4. 500 कोंबड्या. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांचा शेडेच होता. शेड होतं त्यांचं, ते सगळं वाहून गेलं आणि शेळ्या सुद्धा होत्या. शेळ्या 4. घरातलं जे आहे ते काय समजा कागदपत्र. घरातले कागदपत्र काय असं राहिलेलं नाही, सगळं गेलं बघा आता. हा, सरकारी काय आता कागदपत्र काय नाही. काहीच राहिलेलं नाही बघा. हा पूर तुम्हाला किती मोठी वेदना देऊन गेला? भरपूर तिसरी वेळ आहे आता, किती सहन करण्याची संपली, कॅपॅसिटी संपली कॅपॅसिटी आमची. संपली सहन करण्याची. कागदपत्र गेली, सगळं गेलेलं. आधार कार्ड नाही, काय नाही आमच्याजवळ. आम्ही मोकळं अंगाच्या पांघरून नसा. जेव्हा पूर आला तेव्हा कसा तुम्ही जीव वाचवला? शेरड्या सोडत होतो, त्यातनं बी शेरड्यात तारा ताडकून पडलो. त्यातनं बी एकदम पाणी आलं की पळालो. गुरं तेवढी काढली 2. महागारी यायला लागलो तर शेरड मरून गेले, कोंबड्या वाहून गेल्या, शेड वाहून गेल्या. काय करा. समाधान काय? येत असेल, कपडे एवढ्या आहे, या कपड्याचेच आम्ही बाहेर निघतो. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की या माणसांची आता सगळी प्रॉपर्टी काय माहितीये? अंगावरचे कपडे. याच्या पलीकडे काहीच उरलेलं नाहीये. आणि आता औषध गोळ्या घेतल्या, ह्या औषध गोळ्या ह्या औषध गोळ्या घेतल्या आणि आता जीव वाचला एवढंच एक समाधान आता आहे. पण 3 तडाखे बसले एका पावसाळ्यामध्ये महापुराचे. 3 वेळा घर गेलं. अजूनही घर पाण्याखालीच आहे. या माणसांना आज खरंच मदतीची खूप मोठी गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास पडे, न्यूज 18 लोकमत, परंडा, धाराशिव.